नमस्कार मित्रांनो, गोरक्ष बांडे मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर गोरक्ष दादांच्या घरी आलो आहे आणि मस्तपैकी जेवण करून आंब्याच्या झाडाखाली एकदम निवांत थांबलो आहे. म्हणलं चला आपल्या या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर गोरक्ष दादा तुमच्या घरी आलो तर एकदम भारी वाटलं बरं का. भारी वाटलं. तर तुम्ही पण आले एकदम, मला पण भारी वाटलं. हा ना. तर म्हणलं चला आपल्या आवाजात थोडंसं तुमचा व्हिडिओला सुरुवात करू प्रयत्न म्हणलं नाही का. तर तुम्ही सुरुवात करीत आहे त्याप्रमाणे आज मीच हँडल करतो तुमचा हा ब्लॉग व्हिडिओ आहे सुरुवात. तर पुढं आता काय काय होतं तर गोरक्ष दादा तुम्हाला दाखवणारच आहे. तर नक्कीच गोरक्ष दादाला पण सपोर्ट करा आणि नक्कीच या भागामध्ये काय काय आहे ते ब्लॉगच्या माध्यमातून गोरक्ष दादा दाखवत असतातच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. आज आपण आलोय शेळ्यांक. तर शेळी एकच म्हणा, तर तुम्हाला शेळी पण दाखवतो. या पा शेळी इडे. आणि आता हे आपली बाजरी या वाढले झाले, पाहू शकता. माझ्या डोक्याच्या वर निघून गेले भरपूर अशी मोठमोठ्याले बाजरी, तर पाहू शकता तुम्ही. आणि बाजरी पण एक नंबर आहे. आता पोटऱ्यात बसले बाजरी. तर मित्रांनो, भरपूर अशी मेहनत घेतली हिच्यासाठी, बाजरीसाठी आपण. आणि भरपूर असा तिला खत पाणी व्यवस्थितपणे आणि समजाच काय. तर मित्रांनो, आपला शिवाण बिवा ते काम केलं तर ते फळी धरायचं. आणि आपला आनंदा कोंडावळे आदिवासी ब्लॉग त्याचे बैल आणलं होतं साऱ्या वाडा आणि बाजरी पेरायला. तर मित्रांनो, ह्या पा भरपूर असा मोठा पट्टा आहे बाजरीचा. तर ते आपण केलं आहे मामाच्या वावरातले. आणि मामाला केलं आहे ते तिकडं खाली आहे त्याचीवाली बाजरी आणि ही आपली बाजरी. तर बाजरी पाहू शकता तुम्ही कसं काय बाजरी. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो, लाईक शेअर कमेंट हाय बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर आता आपण आलो आहे मकाच्या वावरात. इकडे खाली बाजरी आणि आपण आलो आहे आता मकाच्या वावरामध्ये. तर मका पण आहेत आणि आपण शेळी पण वैतागले मका खाऊन. दर दिवस हिरवा म्हणलं का ती पण वैतागले खायला. आणि ही पण मका भारी येते. तर आता थोडंसं 1-2 पाणी देतो. 1-2 पाणी दिलं का आता आपला शिवण बिवा आहे आणि शेळी आहे ह्या पा. तर शेळी पण मका खाईलच. तर शेळीला पण मका घालायला लागतील नाही का. काय आता रानात खायला काय नाही, हिरवा चारा राहिला नाही. त्यामुळं मग आपण जनावराली हिरवा चारा पण केला होता. तर मका इकून वाळत आला सुकत. तर लाईट आता उद्या दिवस आहे, तर पाणी भरायला लागेल. फ्यूज पण गेलती एक, ते पण आपण आणले राजूरवरून जाऊन. आणि चला शेळी पण आपल्याच मागं आले पा, ती काही राहत नाही कुठं. तर चल ग आली का. तर पाहू शकता तुम्ही शेळी पण आली या पा. तर इकडं कसं काय बाजरी ती पण पाहू. ही बाजरी पेरली होती पण मित्रांनो, ही बाजरी पाताळ झाली ती, थोड्याशा डोकल्यामध्ये पेरली होती. ही पण पाताळ आहे पण मग जरा बऱ्यापैकी बाजरी. ही पण एवढी काही ती नाही. शेळी आले. बरं बाजरी खाते का पाहू. खाऊ नको ग, नाही तर खाय बो. आता काय तिचं राजे एकटी आहे मग काय किती खाणार आहे. खाऊ द्या मरू द्या. ती पा देसो खोडी ते काय 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 करे. चल इकडे चल इकडे चल धर. काय बारीक बाजरी फुटवा करेल बाजरीला पण व्यवस्थितपणे आणि मस्त बाजरी मित्रांनो. तर आंबे पण आहेत इकडं. तर शेंद्रा आंबा आहे हो, शेंद्रा आंबा पण खायला एकदम मस्त आंबा आहे. आणि पा आंबे बाजरी मस्त. आता बाजरी काटायला आलो का आंबे खायचे पाडाचे मस्तपैकी. शेळी पण जोगावले, बांधव उभे पा बघू शकता तुम्ही पण. आणि रानात जर म्हणलं ना काहीच खायला नाही. ह्या पा इकून हे आडव पेटून दिले, हे पार काहीच नाही. याच्यात मोकार तांब होते. इथं कोणीच जनावरसुद्धा घालायचं नाही या आडवामध्ये.
तर हे तांबे पेटून दिले, मोकळा मैदान होऊन गेला आणि यंदा चारा पण भरपूर होणार आहे. एवढी उष्णता, एवढी गरमी आमच्याकडं, भरपूर गरमी. तर आखा वरून निखारून गेला आहे आखा. आता मग भरपूर असा पाऊस पण झाला गारांचा आमच्याकडं. आणि काही झाडं आता फुटले, ती काही झाडाले पानं गळ झाले. हे सादळ्याचं झाड आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर काय म्हणता असतील, हे पार उभाच वाळून गेला, वाळून नाही गेला मित्रांनो. त्याची पानगळ झाले आणि त्याला पण हिरवा पाला फुटला आता. आणि ह्या तणटण्या पा एवढ्या गावात होता तर पार ह्या तणटण्यासुद्धा जळून गेला ती. आणि ही बाजरी एवढ्याशा डोकल्याला, ती पण मस्तपैकी शेळी जोगावली. ती काही खायना, बाजरी पण खायना. दर दिवस आली का याडाने चरणार बाजरीतून, मकांमधून, किती खाऊन खाणार आहे. तर ही आपली शेळी आहे, संगमनेरी शेळी आहे बरं का मित्रांनो. आणि सकाळचे अर्धा लिटर दूध देते आपल्याला, मस्तपैकी दूध देते चहासाठी. आणि मस्तपैकी तिची पाठ ओपली आपण, आता मागच ओपली. आपल्या गावठी गिरायकानंच घेतली मस्तपैकी. आणि हे पा आता इकडं दामण पसरेले, ह्या दामणीनं इथून पाणी इकडं वरती बाऱ्या काढले, तिथून पाणी इकडे येते. आणि इकडं करवंतीचं झाड आहे पा. तर खालून करवंत पेटून गेले, हे असे लाल झाले पा. आणि वर मस्त करवंत पण आहेत तिला पण. तर चला मित्रांनो, पुढं पाहू अजून तिथे काय काय बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो, आपला गोरक्ष बांडे गावातला ब्लॉग आहे आणि हिडूच्या माध्यमातून आपल्या गावाकडची माहिती नेहमी तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल ना, तुम्ही नक्की सबस्क्राईब करीत चला. आपल्या यूट्यूबला, इंस्टाला, फेसबुकला फॉलो करा, लाईक करा. तर मस्त शेळीचा चालय चरायचं काम. बाजरी पण खायना, हराळी होती थोडीशी तिथं, ती खा सुटले मस्तपैकी.